फेरबदल झाल्यास फडणवीस केंद्रामध्ये जाऊ शकतात असं संजय राऊत यांनी म्हटलं। राज्यामध्ये भाजपचा दुसरा कोणीतरी बसेल असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। केंद्रात फेरबदल झाले तर फडणवीस देशाच्या सेवेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळात जाऊ शकतात असं संजय राऊत म्हणाले। राज्यात भाजपचाच दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल असंही राऊतांनी म्हटलं। मला एवढंच वाटतंय गेल्या काही काळापासून की केंद्रामध्ये जर मोठे फेरबदल झाले तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात। त्यांची सेवा केंद्र सरकार घेऊ शकतं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचाच एखादा वरिष्ठ मंत्री हा मुख्यमंत्री होईल। शक्यतेला काही उत्तर देण्याला काही अर्थ नाही। शक्यता आता व्यक्त करतात, पत्रकार व्यक्त करतात, कोणी लोक व्यक्त करू शकतात, परंतु ज्या गोष्टी झाल्यानंतरच त्याच्याविषयी बोलणं योग्य होईल। कोण कुणाला भेटतंय, कोणी कुणाशी काय पाठिंबा दिला, काय या सगळ्या घडामोडी ज्या आहेत याला वेग येतो आणि जेव्हा दिल्लीमध्ये राजकारणामध्ये काही बदल होण्याची शक्यता असते त्या टायमाला त्याचा परिणाम निश्चित राज्यावर होतो, परंतु तो बदल होतोय की नाही याची माहिती आमच्याकडे नाहीये। तर सूत्रांच्या माहितीनुसार 1.5 महिन्यात देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यात। एकाच आठवड्यात एकनाथ शिंदे 2 वेळा दिल्ली दौऱ्यावर गेले। गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीत जाऊन आले। महाराष्ट्रात जशा फेरबदलाच्या चर्चा आहेत त्याच पद्धतीनं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून सुद्धा खलबतं सुरू आहे। राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबद्दल सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे। पण पक्ष नेतृत्वाकडनं अशा प्रकारचे बदल होतील आमच्या पक्षाकडनं अजूनपर्यंत तरी आम्हाला काही सांगितले। त्याच्या काही हालचाली सुरू आहेत, वेगाने